नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज आपण एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 5 घेणार आहे. एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 5 हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. सीईटीसाठी आता इथून मागचे जेवढ्या सीईटी झाल्या आहेत मागच्या 4 वर्षापासून क्वेश्चन नंबर 5 मध्ये ज्या टाईपचे एक्झाम्पल आहे त्या टाईपचं एक तरी एक्झाम्पल सीईटीला विचारलंय आणि त्या टाईपचं एक तरी एक्झाम्पल बोर्डला विचारलंय. म्हणजे एक्सरसाइज तर सोडा, पण एक्सरसाइज 1.3 मधल्या क्वेश्चन नंबर 5 चे जे आपण 10 एक्झाम्पल घेणार आहे, या 10 एक्झाम्पल पैकी एक तरी एक्झाम्पल हे बोर्डसाठी असणार आहे ॲज इट इज, आणि त्याच टाईपचं किंवा त्यातलंच एक एक्झाम्पल सीईटीसाठी सुद्धा असणार आहे. ह्याच्यावरून तुम्ही समजू शकता की हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे. आपण आता फर्स्ट सब क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 5 मधला सर्वचे सर्व क्वेश्चन प्रूव्ह दॅटचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. थोड्याशा काही वेगळ्या मेथड्स आहे, काही ट्रिक्स आहे, ते आपल्याला अप्लाय करावं लागतील. जर आपण आहे त्या वेने तो एक्झाम्पल नाही सॉल्व केलं तर एक्सपेक्टेड आन्सर जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते मिळणार नाही, किंवा ते मिळवण्यासाठी आपल्याला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील, मॉडिफिकेशन करावं लागतील. जर आपण प्रॉपर वेने गेलो नाही तर याच्यासाठी आपल्याला प्रॉपर वे माहीत पाहिजे. फर्स्ट एक्झाम्पलने सुरुवात करू. इफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय प्लस पी, हे एक्सप्रेशन गिवन आहे. पी इज वेअर पी इज कॉन्स्टंट, देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आता याच्यामध्ये गिवन जे आहे ते लिहून घेऊ आपण. लॉग ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू लॉग एक्स वाय प्लस पी. लॉग ऑफ एक्स प्लस वाय, इथे लॉग एक्स इंटू वाय म्हणजे एक्स इंटू वाय, लॉग मध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होते. म्हणजे हे काय होईल, लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस पी ॲज इट इज. पीचा लॉगशी काही संबंध नाही. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग आहे याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस पीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. इथे मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय dy बाय dx. जसं आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये केलं होतं, dy बाय dxच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, उरलेला टर्म दुसऱ्या अपोजिट बाजू साईडला घ्यायच्या. ते इथे पण करायचं आहे. 1 अपॉन एक्स प्लस वाय dy बाय dx इथंच ठेवला. ही जी टर्म आहे इकडे शिफ्ट केली म्हणजे मायनस होईल 1 अपॉन वाय dy बाय dx इज इक्वल टू, हा 1 अपॉन एक्स आहे तिथेच आणि ही जी 1 अपॉन एक्स प्लस वायची टर्म आहे तिकडे शिफ्ट केली, मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. ह्या दोघांमधून हा dy बाय dx काय होईल, कॉमन येईल. dy बाय dx इंटू ब्रॅकेट इथे काय उरतो 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन वाय इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय dy बाय dx. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू वाय म्हणजे वाय मायनस, आता इथे मायनस एक्स प्लस वाय डिवायडेड बाय वाय इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 इंटू एक्स प्लस वाय म्हणजे एक्स प्लस वाय मायनस 1 इंटू एक्स म्हणजे एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. डिनॉमिनेटरला इथे पण एक्स प्लस वाय, इथे पण एक्स प्लस वाय, इकडचा तिकडे गेला तर मल्टिप्लाय होईल, किंवा तिकडचं इकडे आला तरी मल्टिप्लाय होईल आणि कॅन्सल होईल. dy बाय dx वाय मायनस एक्स आणि हा प्लस मायनस वाय अपॉन वाय इक्वल टू
एक्स प्लस वाय मायनस एक्स अपॉन एक्स. इथे पण कॅन्सल होईल काही टर्म. हा वाय आणि हा मायनस वाय कॅन्सल होईल. एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होईल. डी वाय बाय डी एक्स इथे उरतो मायनस एक्स अपॉन वाय आणि इज इक्वल टू उरतो वाय अपॉन एक्स. इकडे एक्स अपॉन वाय आणि तिकडे वाय अपॉन एक्स आहे म्हणजे कॅन्सल काहीच नाही होणार. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. हा मायनस आहे, मायनस साईन पण तिकडे घेऊ. मायनस एक्स अपॉन वाय तिकडे गेल्यावर काय होईल वाय अपॉन एक्स होईल. म्हणजे डी वाय बाय डी एक्स मायनस साईन आहे म्हणजे हे मायनस येईल. वाय इंटू वाय वाय स्क्वेअर आणि एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. log to the base 10 x cube minus y cube upon x cube plus y cube equal to 2. Show that dy by dx equal to minus 99 x square upon 101 y square. हे एक्झाम्पल सी ई टीला आलेलं एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पल 2018 MHT सी ई टीचं एक्झाम्पल आहे. एकदा सी ई टीसाठी विचारलेलं एक्झाम्पल आहे. 2018च्या महाराष्ट्र बोर्डच्या सी ई टीचं एक्झाम्पल आहे. नोट करून ठेवा. log to the base 10 x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to 2. log to the base 10 आहे तिकडे शिफ्ट करायचं. आता इथे बेस 10 आहे म्हणजे ते हे 10 रेस टू होईल. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 10 रेस टू 2 होईल. याचा बेस जर काहीच नसता तर ई असता, ते ई रेस टू 2 झालं असतं. इथं बेस 10 दिलेला आहे म्हणून हे 10 रेस टू 2 झालं. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब 10 रेस टू 2 म्हणजे 100 असतं. आता हा डिनॉमिनेटर इकडे शिफ्ट करून घ्यायचा. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 इंटू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. एक्सच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, वायची एका बाजूला घ्यायची. हा 100 एक्स क्यूब आपण इकडे घेऊ आणि हा मायनस वाय क्यूब तिकडे घेऊ. म्हणजे हे काय होईल एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब होईल इक्वल टू 100 वाय क्यूब. हा मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस होईल वाय क्यूब. आता एक्स क्यूब मायनस 100 एक प्लस एक मायनस आहे म्हणजे याची सबट्रॅक्शन होईल म्हणजे हे होईल मायनस 99 एक्स क्यूब. यांची ॲडिशन होईल कारण दोघंही प्लस आहे. 100 प्लस 1 जे 101 हा वाय क्यूब होईल. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होईल मग. हा मायनस 99 तर कॉन्स्टंट आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर इक्वल टू 101 तर कॉन्स्टंट आहे. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर dy बाय dx. इकडे पण 3 आहे आणि इकडे पण 3 आहे. 3 आपण काय करू शकतो डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. आता dy बाय dx इक्वल टू शोधायचं आहे ना आपल्याला. ही टर्म इकडे लिहू, साईड चेंज करून घेऊ फक्त. 101 y स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू मायनस 99 एक्स स्क्वेअर. हा 101 वाय स्क्वेअर तिकडे पाठवायचा. dy बाय dx इक्वल टू मायनस 99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट थर्ड नंबरचं एक्झाम्पल. log to the base 5 x raised to 4 plus y raised to 4 upon x raised to 4 minus y raised to 4 equal to 2. मागच्या एक्झाम्पलमध्ये log to the base 10 होतं, इथे log to the base 5 आहे. dy by dx इक्वल टू 12x क्यूब अपॉन 13y क्यूब. इथे मायनस नाही आहे लक्षात ठेवा. बुकमध्ये करेक्शन आहे, इथे मायनस साईन नाही आहे प्लस आहे. log to the base 5 x raised to 4 plus
वाय रेज टू 4 अपॉन एक्स रेज टू 4 मायनस वाय रेज टू 4 इक्वल टू काय 2. लॉग टू द बेस 5 आहे तिकडे शिफ्ट केला. एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 अपॉन एक्स रेज टू 4 मायनस वाय रेज टू 4 इक्वल टू काय होईल 5 रेज टू 2. 5 रेज टू 2 म्हणजे 5चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर असतो 25. एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 इक्वल टू 25 इंटू ब्रॅकेट एक्स रेज टू 4 मायनस वाय रेज टू 4. हे काय होईल एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 हा झाला 25 एक्स रेज टू 4 मायनस 25 वाय रेज टू 4. निगेटिव्ह जी टर्म आहे ती इकडे शिफ्ट करू. 25 वाय रेज टू 4 इकडे शिफ्ट करायचं म्हणजे हा एक्स रेज टू 4 तिकडे न्यावं लागेल. हा वाय रेज टू 4 तसाच हा 25 मायनसवाला इकडे आला काय होईल प्लस होईल 25 वाय रेज टू 4. इथे ऑलरेडी 25 एक्स रेज टू 4 आहे. हा एक्स रेज टू 4 तिकडे गेल्यावर मायनस होईल मायनस एक्स रेज टू 4. 25 प्लस 1 किती होईल 26 वाय रेज टू 4 आणि 25 मायनस 1 हे होईल 24 एक्स रेज टू 4. दोघं पण इवन नंबर आहे 2 ने डिवाइड होतो. 26च्या हाफ किती होतो 13 वाय रेज टू 4 आणि याचा हाफ होईल 12 एक्स रेज टू 4. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा 13 ॲज इट इज वाय रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह 4y क्यूब dy बाय dx इक्वल टू 12 इंटू 4x क्यूब 4 दोन्ही साईडचा कॅन्सल होईल. dy बाय dx इक्वल टू हा 12x क्यूब ॲज इट इज आणि हा 13y क्यूब तिकडे गेल्यावर डिवाइड होईल 13y क्यूब. हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट 4th नंबरचं एक्झाम्पल ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू वाय इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वाय देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस ई रेज टू वाय अपॉन एक्स. हे पण एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि याच्यामध्ये पण असा ट्विस्ट आहे युनिक ट्विस्ट आहे तो आपल्याला माहीत पाहिजे तरच ते एक्झाम्पल आपण प्रॉपर सॉल्व करू शकतो. ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू वाय इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वाय हे आपल्याला गिवन आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिला. याची आपल्याला नंतर गरज पडणार आहे ह्या एक्झाम्पलमध्ये. ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू वाय इज इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वाय. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सच. ई रेज टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू वाय इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स प्लस वायच इंटू एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा तर 1 येईल आणि वायचा डी वाय बाय डी एक्स. ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वाय इंटू नाही हे मध्ये मल्टिप्लाय करायचं 1ला मल्टिप्लाय केलं तर ई रेज टू एक्स प्लस वायच येईल प्लस ई रेज टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. आपल्या रूलनुसार डी वाय बाय डी एक्स एका बाजूला घ्यायचा उरलेला टर्म एका बाजूला घ्यायचा. हा ई रेज टू वाय इथेच आहे डी वाय बाय डी एक्स. ई रेज टू एक्स प्लस वायची टर्म इकडे आणायची म्हणजे मायनस ई रेज टू एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वाय आणि ही ई रेज टू एक्सची टर्म तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. दोघांमधून डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्यायचा. डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतला. इथे काय उरतो इथे उरतो ई रेज टू वाय मायनस ई रेज टू एक्स प्लस वाय इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वाय मायनस ई रेज टू एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस वाय मायनस ई रेज टू एक्स अपॉन ई रेज टू वाय मायनस ई रेज टू एक्स प्लस वाय. आता इथपर्यंत सॉल्व केल्यानंतर क्वेश्चन हे इक्वेशन नंबर 1
ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे कशाची व्हॅल्यू पुट करायची? ई रेस टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू. आणि काय आहे ई रेस टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू? तर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. मग जिथे ई रेस टू एक्स प्लस वाय असेल तिथे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय पुट करायचं आहे. इथे लिहितो मी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वायच्या ठिकाणी ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. हा मायनस ई रेस टू एक्स तसाच, हा ई रेस टू वाय तसाच, मायनस ई रेस टू एक्स प्लस वायच्या जागी ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. डी वाय बाय डी एक्स ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस प्लस मायनस ई रेस टू वाय. हा ई रेस टू एक्स आणि हा ई रेस टू एक्स कॅन्सल, ई रेस टू वाय आणि हा ई रेस टू वाय कॅन्सल. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू वाय अपॉन मायनस ई रेस टू एक्स. बेस सारखा असेल पॉवरची काय होईल इथे डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होते, मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होते आणि मायनस साईन तसंच. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हा मायनस तसा डिव्हिजन आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल पॉवरची वाय मायनस एक्स. आणि हेच काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. 5th नंबरचं एक्झाम्पल. आता हे साइन इनवर्स आहे. साइन इनवर्स एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 इक्वल टू पाय बाय 6. शो दॅट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स रेस टू 4 अपॉन 3 वाय रेस टू 4. मागच्या एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल आहे आणि त्या पद्धतीनेच आपण सोडवू. साइन इनवर्स एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 इक्वल टू पाय बाय 6. हा साइन इनवर्स आहे. तिकडे गेल्यावर काय होईल? साइन होईल फक्त. एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 इक्वल टू होईल साइन पाय बाय 6. साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 आणि साइन 30 किती असतो? 1/2 असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ही टर्म याच्या इक्वलच आहे. हा 2 इकडे येईल. एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इंटू 1 इंटू एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. 2 एक्स रेस टू 5 2 वाय रेस टू 5 एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5. आणि मायनसवाली टर्म शिफ्ट करून टाकायची. हा मायनस 2 वाय रेस टू 5 तिकडे शिफ्ट करू म्हणजे हा एक्स रेस टू 5 आपल्याला इकडे घ्यावा लागेल. 2 एक्स रेस टू 5 मायनस एक्स रेस टू 5 इक्वल टू वाय रेस टू 5 आणि हा मायनसवाला तिकडे गेल्यावर काय झाला? प्लस 2 वाय रेस टू 5. 2 एक्स रेस टू 5 मधून एक एक्स रेस टू 5 गेल्यावर इथे शिल्लक राहील एक्स रेस टू 5 आणि हे दोघं पण प्लस आहे म्हणजे यांची होईल ॲडिशन 3 वाय रेस टू 5. याला डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 एक्स रेस टू 4. 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. हा 5 वाय रेस टू 4 डी वाय बाय डी एक्स. दोन्ही बाजूचा 5 कॅन्सल होऊन जाईल. फक्त साईड चेंज करून घ्यायच्या. 3 वाय रेस टू 4 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स रेस टू 4 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू होईल एक्स रेस टू 4. हा 3 वाय रेस टू 4 त्याला डिवाइड होईल अपॉन 3 वाय रेस टू 4. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 6 नंबरचं एक्झाम्पल. एक्स रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस वाय. शो दॅट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 5 एक्झाम्पल जे आपण क्वेश्चन नंबर 5च्या आत्तापर्यंत सॉल्व केले हे 6वं एक्झाम्पल आहे. त्या 5 एक्झाम्पलपेक्षा हे एक्झाम्पल वेगळं आहे. इथे लॉग एक्स आहे 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये. इथे क्वेश्चन टूल वापरलेला असेल तर हे डायरेक्ट एक्झाम्पल मागच्या 5 एक्झाम्पल सारखं नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा वेगळं आहे. एक्स रेस टू वाय अपॉन नाही एक्स रेस टू वाय
इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. दोन्ही साईडला लॉग घेऊ. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स म्हणजे हे काय होईल लॉग ऑफ एक्स रेस टू वाय लॉग ऑफ ई रेस टू एक्स मायनस वाय. लॉगमध्ये जर पॉवरला असेल तर पुढे येतो म्हणजे वाय लॉग एक्स इक्वल टू हा एक्स मायनस वाय पण पुढे येईल एक्स मायनस वाय लॉग ई. लॉग ई हा लॉग ई किती असतो लॉग ई इक्वल टू 1 असतो म्हणजे वाय लॉग एक्स इक्वल टू फक्त उरतो काय एक्स मायनस वाय कारण ह्या लॉग ईची व्हॅल्यू काय पुट केली 1 केली. हा मायनस वाय इकडे आणायचा म्हणजे काय होईल प्लस वाय होईल वाय प्लस वाय लॉग एक्स. हा मायनस वाय इकडे आणला अगोदर लिहिला फक्त वाय प्लस वाय लॉग एक्स झाला इक्वल टू एक्स. ह्या दोघांमधून काय कॉमन निघू शकतो तर वाय कॉमन निघू शकतो म्हणजे इथे उरेल 1 प्लस इथे उरेल लॉग एक्स इज इक्वल टू फक्त एक्स. हा 1 प्लस लॉग एक्स तिकडे शिफ्ट करायचा म्हणजे वाय इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्स. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याचा डिनॉमिनेटर पण काय 1 प्लस लॉग एक्स आहे पण स्क्वेअर आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स. आता इथे दोन टर्म आहे एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला म्हणजे डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन टूल अप्लाय होईल. तर डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन टूल काय सांगतो सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर. सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचे 1 प्लस लॉग एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1च असेल मायनस एक्स 1 प्लस लॉग एक्स. आता 1चा डेरिव्हेटिव्ह तर 0 येईल आणि लॉग एक्सचा काय 1 अपॉन एक्स. डिनॉमिनेटरला 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे ब्रॅकेट सर्व ओपन करून घ्यायचे 1ने मल्टिप्लाय केला म्हणून काहीच फरक पडणार नाही. 1 प्लस लॉग एक्स मायनस एक्स 0 प्लस 1 अपॉन एक्स म्हणजेच 1 अपॉन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स. हा एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल इथे फक्त 1 शिल्लक राहतो 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. फायनल आन्सर हा 1 आणि हा -1 पण कॅन्सल होऊन जाईल इथे राहील लॉग एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आहे डी वाय बाय डी एक्सची. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. पॉज करा नोट डाऊन करा. नेक्स्ट 7 नंबरचं एक्झाम्पल y इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. क्वेश्चन नंबर 5 मधले सर्वच इम्पॉर्टंट आहे हे अगोदरच सांगितले पण त्यातल्या त्यात हे एक्झाम्पल जास्त इम्पॉर्टंट आहे. मला तुम्ही व्हेरी IMP म्हणून मार्क करून ठेवू शकता. जास्त इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. इथून मागच्या सिलेबसमध्ये पण होतो खूप वेळा एक्झामला विचारलेलं आहे एकदा CETला पण विचारलेलं आहे. तर इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि याच्यामध्ये एक वेगळी कन्सेप्ट आपल्याला शिकायची जी ह्या एक्झाम्पलमध्ये आपण वापरणार आहे. y इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अप टू हे कुठपर्यंत चालणार आहे इन्फिनिटी चालणार आहे. आता एक कन्सेप्ट अशी आहे का इन्फिनिटी म्हणजे अनंत. आता इन्फिनिटीमधून जर एक टर्म आपण मायनस केली सपोज आपल्याकडे इन्फानाईट नंबर ऑफ काहीतरी आहे एखादी गोष्ट आहे इन्फानाईट नंबर आहे. आता याच्यावरती हे इन्फानाईट नंबर ऑफ डॉट्स आहे इन्फानाईट नंबर आहे याच्यातला एक डॉट जर आपण कमी केला तरी ते आपल्यासाठी इन्फानाईटच राहणार आहे. तर इन्फिनिटीमधून जर आपण एक मायनस केला 1 मायनस केला तर जे काही उरतं ते सुद्धा इन्फानाईटच उरतं.
त्याच्यामुळे इन्फिनिटीमधून 1 मायनस होणे म्हणजे आपल्यासाठी निग्लिजिबल असतं आणि उरलेली टर्म पण इन्फिनिटीच असते. ही याच्यामधली मेन कन्सेप्ट आहे. मग इथे काय करायचं, y इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस कॉस एक्स प्लस कॉस एक्स प्लस अजून कॉस एक्स लिहू शकतो आपण, जेवढे आपल्याला लिहिणं पॉसिबल आहे तेवढे लिहू शकतो. मग उरलेल्या ज्या टर्म आहे त्या टर्म आणि हा अगोदरचा y हे पण काय सारखंच आहे. हे इन्फानाईट नंबर ऑफ कॉस एक्स आहे. याच्यामधला एक कॉस एक्स कमी झाला तरीसुद्धा ते इन्फानाईट नंबर ऑफ कॉस एक्सच उरणार आहे. आणि इन्फानाईट नंबर ऑफ कॉस एक्सला आपण y अजूम केलेलं आहे. म्हणून इथून पुढचे आपण निग्लेक्ट करून त्याच्याऐवजी काय लिहू शकतो, y लिहू शकतो. ही एक मेन कन्सेप्ट ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला वापरायची आहे. आणि याला लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवायचं, तर इन्फिनिटीमधून किंवा इन्फानाईट नंबर ऑफ काउंटमधून 1 जर मायनस केला तर उरलेला काउंटसुद्धा हा इन्फानाईटच असतो. मग ह्या उरलेल्या सर्वांसाठी काय लिहिला, y लिहिला. आता y इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस y, याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू अंडर रूट आहे. अंडर रूट म्हणजे 1/2 अंडर रूट कॉस एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस साइन एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx. dy बाय dx इक्वल टू 1/2. आता हे अंडर रूट कॉस एक्स प्लस वाय, अंडर रूट कॉस एक्स प्लस वाय याला वाटलं असतं इक्वेशन नंबर 1 घेऊ. अंडर रूट कॉस एक्स प्लस वाय म्हणजे काय, तर वाय. मग अंडर रूट कॉस एक्स प्लस वायला रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं, फक्त वायने रिप्लेस करायचं. पुढच्या टर्म आहे तशाच, मायनस साइन एक्स प्लस dy बाय dx. dy बाय dx इक्वल टू मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ, मायनस साइन एक्स अपॉन 2y प्लस 1/2y dy बाय dx. 1/2y dy बाय dx इकडे आणायचं. काय होईल मग, dy बाय dx हा मायनस होईल 1/2y dy बाय dx इक्वल टू मायनस साइन एक्स अपॉन 2y. आता याच्यामध्ये काय करू, आपण सर्वांचे साईन्स बदलून टाकू. दोन्ही साईडला -1ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येकाचं साईन बदलायचं. जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल, हा पॉझिटिव्ह होईल म्हणून याला एक नंबर लिहिला. 1/2y dy बाय dx हा प्लस येतं, हा मायनस होईल dy बाय dx आणि इक्वल टू हा मायनस येतं, हा पण काय होईल, प्लस होईल साइन एक्स अपॉन 2y. याच्यामधून dy बाय dx कॉमन घ्यायचं. dy बाय dx जर कॉमन घेतला तर इथे काय उरणार आहे, इथे 1/2y आणि इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो इक्वल टू साइन एक्स अपॉन 2y. dy बाय dx इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा 1 तर तसाच 1 × 2y म्हणजेच 1 - 2y अपॉन 2y इक्वल टू साइन एक्स अपॉन 2y. दोन्ही साईडचा डिनॉमिनेटरचा 2y काय होईल, कॅन्सल होईल. इथे हा 1 - 2y न्यूमरेटरला आहे, तिकडे गेल्यावर डिनॉमिनेटरला जाईल. dy बाय dx इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 - 2y. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. 8 नंबरचं एक्झाम्पल मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे आणि तीच कन्सेप्ट इथे पण वापरायची आहे. y इक्वल टू अंडर रूट लॉग एक्स प्लस, आता हे अंडर रूट लॉग एक्स प्लस इन्फिनिटी ह्या एवढ्याच्या टर्म आहे नंतर येणार आहे. ह्या टर्मला परत कशाने रिप्लेस करायचं, वायने रिप्लेस करायचं. कारण इन्फिनिटीमधून एक गेला तर इन्फिनिटीच उरतं, म्हणजे हे इन्फानाईट नंबर ऑफ लॉग एक्स आहे म्हणून त्याच्याऐवजी काय लिहिला, परत एकदा वाय लिहिला. याला डिफरन्शिएट करायचं. याला आपण इक्वेशन नंबर 1 अजून करून घेऊ कारण याची गरज पडणार आहे आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट लॉग एक्स प्लस वाय इंटू लॉग एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx.
डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1/2 अंडर रूटमध्ये जी टर्म आहे त्याची व्हॅल्यू काय आहे वाय, म्हणजे हा 1/2y होईल 1/x प्लस डी वाय बाय डी एक्स. 1/2y ने मल्टिप्लाय करून घ्यायचं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1/2y इंटू 1/x प्लस 1/2y इंटू डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सचा टर्म एका बाजूला, हा डी वाय बाय डी एक्सचा आहे तसंच, ही टर्म तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. 1/2y डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हा 1/2yx, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 1/2xy, किंवा जसं आहे तसंच राहू द्या कारण आपल्याला तो कॅन्सल होईल असं वाटतंय. 2y इंटू एक्स डी वाय बाय डी एक्स, इथे काय होईल इथे 1 उरतो मायनस 1/2y इक्वल टू 1/2y इंटू एक्स. इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला, इथे 1 उरला, इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला 1/2y उरला. डी वाय बाय डी एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन 2y मायनस 1/2y इक्वल टू 1/2y इंटू एक्स. हे 2y आणि हे 2y कॅन्सल होते. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ही न्यूमरेटरची टर्म आहे तिकडे शिफ्ट केल्यावर डिनॉमिनेटर जाईल एक्स इंटू ब्रॅकेट 2y मायनस 1, आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू x रेस टू अप टू इन्फिनिटी, देन शो दॅट dy बाय dx इक्वल टू y स्क्वेअर अपॉन x इंटू ब्रॅकेट 1 मायनस लॉग y. मागच्या एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल आहे. y इक्वल टू x रेस टू अप टू, हे किती वेळा आहे इन्फानाईट टाइम्स आहे. याला काय करू y इक्वल टू एक x तसाच ठेवायचा आणि उरलेलं जेवढं काही आहे इन्फानाईट टाइम्स त्याला रिप्लेस करायचं y ने, म्हणजे हे झालं x रेस टू y इक्वल टू x रेस टू y. आता y इज इक्वल टू x रेस टू y आणि याच्यामध्ये लॉग आलेला आहे, म्हणजे नक्कीच दोन्ही साईडचा लॉग घेतलेला आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, कारण याच्यामध्ये x हे फंक्शन आहे आणि y पण हे फंक्शन आहे. फंक्शन रेस टू फंक्शन आहे. फंक्शन रेस टू फंक्शन जर असेल तर लॉगच घ्यावा लागतो, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे डिफरन्शिएशन लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये. हा लॉग y होईल इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू y, लॉग ऑफ y इक्वल टू y इंटू लॉग x. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला जर विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केला तर लॉग yचा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू, इथे प्रोडक्ट टू अप्लाय होईल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड टर्म म्हणजेच लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. dy बाय dxचा टर्म एका बाजूला घ्यायच्या, म्हणजे इथे 1/y dy बाय dx तर इकडे आहेच. दुसरी टर्म इकडे आणलं, इथे प्लस आहे म्हणजे इकडे आलं मायनस होईल. लॉग एक्स dy बाय dx इक्वल टू इथे y इंटू 1/x, y इंटू 1/x म्हणजेच y/x. या दोघांमधून dy बाय dx कॉमन घेऊ, इथे काय उरेल इथे उरेल 1/y आणि इथे उरेल लॉग एक्स इक्वल टू y/x. 1/y मायनस लॉग एक्स आणि इक्वल टू y/x. dy बाय dx याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस y लॉग एक्स, y इंटू लॉग एक्स म्हणजे y लॉग एक्स अपॉन y इक्वल टू y/x. कॅन्सल होण्यासारखं काहीच नाही आहे कारण y इकडं डिनॉमिनेटरला आहे इकडं न्यूमरेटरला आहे. ह्या टर्म शिफ्ट करून टाकायच्या तिकडे, डिनॉमिनेटरवाला न्यूमरेटरला जाईल म्हणजे y इंटू y स्क्वेअर होऊन जाईल आणि हा न्यूमरेटरवाला डिनॉमिनेटरला जाईल x इंटू ब्रॅकेट 1 मायनस y लॉग एक्स. हे झालं आपलं
फायनल आन्सर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेच प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 10 नंबरचं एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 5 मधलं लास्ट एक्झाम्पल आणि ह्या एक्सरसाइजचं पण लास्ट एक्झाम्पल आणि आपल्या व्हिडिओचं पण आजचं लास्ट एक्झाम्पल. सिमिलर एक्झाम्पल आहे. वाय फंक्शन आहे, एक्स पण फंक्शन आहे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे, म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरावं लागणार आहे. ई रेस टू वाय इक्वल टू वाय रेस टू एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा, म्हणजे हे काय होईल, लॉग ई रेस टू वाय इक्वल टू लॉग वाय रेस टू एक्स. पॉवर पुढे शिफ्ट होऊन जाईल, वाय लॉग ई इक्वल टू एक्स लॉग वाय. लॉग ई हा 1 असतो, म्हणजे हे उरतं फक्त वाय इज इक्वल टू एक्स लॉग वाय. डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, इथे प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, हे काय होईल, एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स प्लस लॉग ऑफ वाय. डी वाय बाय डी एक्स एका बाजूला घेतला, डी वाय बाय डी एक्स मायनस एक्स अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ वाय. आता याच्यामध्ये कॉमन काय निघणार आहे, लॉग वाय एकाच ठिकाणी ना, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डी वाय बाय डी एक्स कॉमन घेऊ, इथे काय उरतो 1 मायनस एक्स अपॉन वाय इक्वल टू लॉग वाय. डी वाय बाय डी एक्स इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू वाय, म्हणजे हा वाय मायनस एक्स अपॉन वाय इक्वल टू काय होऊन जाईल, लॉग ऑफ वाय होऊन जाईल. आता डी वाय बाय डी एक्सला जे मल्टिप्लाय तिकडे शिफ्ट करून टाकायचं, मल्टिप्लायवाला तिकडे शिफ्ट केल्यावर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे डिनॉमिनेटरवाला न्यूमरेटरला, हा वाय त्याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे हा होईल वाय लॉग वाय अपॉन वाय मायनस एक्स. डिनॉमिनेटरला फक्त काय शिल्लक राहील, वाय मायनस एक्स. इथं डिनॉमिनेटरला काहीच नाही आहे ना, म्हणून फक्त वाय मायनस एक्स. आता सर्वात महत्त्वाचं, वाय इक्वल टू एक्स लॉग वाय, वाटलंच त्याला इक्वेशन 1 देऊन घेऊ. वायच्या जागी काय पुट करायचं, एक्स लॉग वाय पुट करायचं. इथं लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 1 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, जिथे वाय असेल तिथे एक्स लॉग वाय घ्यायचं, एक्स लॉग वाय, पुढचा लॉग वाय तसाच डिवायडेड बाय एक्स लॉग वाय मायनस एक्स. इकडे मी रफ करतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, न्यूमरेटरमध्ये एक्स हा लॉग वाय आणि लॉग वाय, म्हणजे काय होईल, लॉग वायचा स्क्वेअर होईल, डिवायडेड बाय, इथे पण एक्स आहे आणि इथे पण एक्स आहे, डिनॉमिनेटरमधून एक्स कॉमन काढायचं, म्हणजे पहिल्यांदा काय शिल्लक राहील, लॉग वाय, आणि दुसऱ्यांदा काहीच नाही म्हणजे 1. हे एक्स एक्स कॅन्सल होतील, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू लॉग वायचा स्क्वेअर अपॉन लॉग वाय मायनस 1. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेच प्रूव्ह. पॉज करा आणि नोट डाऊन करा. थँक्यू.